तर आता आम्ही आलोय लग्नासाठी. तर चला बघूया कसं काय लग्न लागतं आमच्या मोहल्ल्या पद्धतीने. तर बघूया हा माझ्या मावशीचा मुलगा भाऊ. हाय कर. हाय. तर चला भेटूया आता सगळ्यांना. हाय करा. तर ही माझी बहिणीची सून. तर चला सगळ्यांना भेटूया आपण. हा मॅडम चला हाय करा. सगळे बघा किती सुंदर मस्त नटले. सुंदर दिसतंय. हा बाई पेश. तर ही बघा ही तो कसली छान दिसते. बघा ही एक हाय. हे सगळं माझ्या बहिणी. ही माझी बहीण आणि ही पण बहीण. हा ना तरी या ताई आमच्या ही मोठी आई माहितीच आहे तुम्हाला. हळदीच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच तुम्ही. हिला पण बघितलंच तुम्ही. आणि ही मोठी ताई आमची. आणि यांना तुम्ही हळदीच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच आहे. ओळख करायची गरज नाही. तर चला साईबाबाचं खूप सुंदर मंदिर आहे. तर बघूया. खूप सुंदर मूर्ती आहे. बघू शकणार. व्हिडिओ बनव का? चालू आहे का चित्र? हा काय नवरीन बहीण आहे. नवरदेवनी बहीण आहे ना. तर बघू शकणार इथं नवरदेवचा मेकअप वगैरे चालू आहे. तर थांब ना. तर बघू शकणार खूप सुंदर असं गार्डन वगैरे पण आहे. बाजूलाच हॉल आहे. तर किती सुंदर आहे बघा. तर बघा किती सुंदर दिसते आमनी नवरी बाई.
तर हा होता लग्नाचा व्हिडिओ. तर लग्नाच्या दिवशी आम्ही खूप धमाल केली आणि तुम्ही म्हणाल सारखे ही ते नाचायचे डान्सचेच व्हिडिओ जास्त टाकते, कारण आम्ही नाचणं डान्सच खूप केले आहेत. आणि त्यानंतर आता आम्ही वरात जे नवरा मुलगा घोड्यावर आहे आणि त्याच्या पाठी आम्ही नाचतो आहे. तर आमच्याकडे दुपारची अशी वरात निघते. तर खूप सारा एन्जॉय वगैरे केला आम्ही. आणि आता नवऱ्या मुलाला पण घेऊन जायचं आहे. आता नवरी पण येईल आमची. आणि कसे वाटत आहेत तुम्हाला तर लग्नाचे व्हिडिओ, तर नक्की मला कमेंट करा. हा शेवटीचा व्हिडिओ आणि विदाईचा व्हिडिओ काही येणार नाही तुम्हाला, कारण विदाईला मी काही थांबली नाही, कारण मी निघून आली. कारण मला ना लगेच निघायचं होतं, कारण मला आधीच 15 दिवस राहिली मी आणि मला बॅग वगैरे पॅकिंग करायची होती. म्हणून मी जसं लग्न लागलं जेवण वगैरे झाले आणि निघाली, कारण विदाईपर्यंत मी काही थांबली नाही. तर त्यामुळे तुम्हाला विदाईचा व्हिडिओ काय बघायला भेटणार नाही. आता हा लग्नाचा व्हिडिओ. तर कसे वाटतात तर नक्की मला सांगा. तर चला आता नवरा मुलगा आणि नवरी, तर त्यानंतर आम्ही आता आरती वगैरे करतो नवऱ्याची. तर चला बघूया. बाईने मुलगीने यायचं नाही. चपलीसले हातात फिरू का मी असं वधूवर यांचं आगमन झालेलं आहे. बाबासाहेबांना वंदन करीत आहे. पुढच्यावर बसायचे. पुढच्यावर बसा. आगता 55 एच बुद्धा अवंदामि सपदा बुद्धं नमामि. एच धम्मातीताच एच धम्मानागता 55 एच. तर नवरदेव घोड्यावर आहे आणि आम्ही सगळे म्हणजे नाचतो वगैरे, DJ वगैरे चालू आहे. आणि जर तुम्हाला याचा व्हिडिओ बघायचाच असेल विदाईचा, तर मला कमेंट करा. तर जे आम्ही ते व्हिडिओ कॅसेट आणि फोटोग्राफर जेव्हा आम्हाला देतील ना, तर थोडासा लेट पोस्ट करेल, पण मग मी प्रयत्न करेल. पण तशी मला तुम्ही कमेंट करा जर विदाईचा बघायचा असेल तर, कारण मी तर थांबली नव्हती. पण कारण मी तुम्हाला मगाशीच बोलली की मला लगेच निघायचं होतं. माझी बॅग वगैरे पॅकिंग सगळं राहिलं होतं, कारण 15 दिवस मी थांबली आणि मुलांना बी सुट्ट्या होत्या, त्यामुळे मी थांबली. आणि मग कसं आहे मिस्टरांचे पण तिकडे जेवायचे वगैरे
हाल होत आहेत, तर म्हणून म्हटलं आता बस झालं. लग्न लागलं, जेवली आणि लगेच निघली मी. ती चेंज वगैरे करून आली, घागरा वगैरे घालून आली. मी काहीच नाही आणि माझ्या डोक्यात पण नाही असं की म्हणजे कोणाला तरी सांगून ते विदाईचा वगैरे शूट वगैरे घ्यायला होते, डोक्यात पण नाही राहिलं. आणि त्यानंतर घोड्यावर बसले नवरदेव आणि त्यांचं ते औक्षण वगैरे पेढा खाऊ घालते, तर ते खालीच वाकत नव्हते कारण त्यांची हाईट आधीच आणि त्यावर ते घोड्यावर बसलेले, तर माझा हात काही पुरत नव्हता. तर ते मस्करी वगैरे माझी करत होते, तर तुम्ही घोड्यावरही या. तर असं काही आमचं सगळं चालू होतं आणि हिच्या लग्नात खूप मी धमाल मस्ती मज्जा केली. आणि शेवटी थोडंसं हे आणि त्यांनी ते हॉल वगैरे जे सुविधा एवढी छान नव्हती तिथे, तर सगळे आम्ही असं नाराज झालो हॉल बघून. तर ठीक आहे, आता त्याला विलाच नाही, ऐनवेळेस आपण काही नाही करू शकणार. म्हणजे जसा पाहिजे होता तसा नाही भेटला. खूप सिम्पल त्यांनी ठेवलेलं बघू शकणार तुम्ही, खाली पण असं सिम्पलच आहे, पण ठीक आहे असं. तर लग्नाच्या वेळेस आपण काहीच नाही बोलू शकणार, जसं पाहिजे होतं डेकोरेशन वगैरे खूप सिम्पल, हे बघू शकणार तुम्ही, खूप सिम्पल त्यांनी असं ठेवलं आहे. पण ठीक आहे असो, काही हरकत नाही आहे. तर कसे वाटते तुम्हाला? तर लग्नाची व्हिडिओ मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर आता तुम्हाला माझे डेली ब्लॉग तर बघायला भेटणारच आहेत. तर हे होते लग्नाचे. तर लग्नाचे ब्लॉग आता संपले आपले, हा शेवटीचा ब्लॉग आहे. तर चला, लग्न वगैरे आमच्यात कसं लागतं ते पण मी पूर्ण काही शूट वगैरे नाही केले, कारण मोबाईल याच्याकडे त्याच्याकडे होता. तर जेवढं मला म्हणजे शूट करता आलं तेवढं केलं आहे, कारण मुलं कसे असतात तर ऐकायला मागत नाही आणि ते एवढा वेळ लग्न लागतं तोपर्यंत थांबायला मागत नाही, मोबाईल देत नाही. तर त्यामुळे मुलांकडेच मोबाईल होता. जेवढं शक्य झालं मला तेवढं मी शूट वगैरे केलं थोडं. तर तेच तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न केला. तर बघू शकणार लग्न वगैरे लागलं आणि त्यानंतर मग थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले आम्ही. त्यानंतर मग मी तर थांबलीच नाही, तर जेवली आणि लगेच निघाली. ती चेंज करायला लागली तशी मी निघाली. ती पण बडबडत होती, तू का थांबली नाही. पण तिला म्हटलं आता कसं काय सांगायचं. तर चलो बाय, काळजी घ्या.